सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी सोन्यासारखा सण म्हणजे दसरा आलेला आहे. आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. याच तिथीला विजयादशमी असं म्हटलं जातं. 3.5 मुहूर्तातील एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे दसरा. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांचा विजय उत्सव आहे. नवरात्रीचे सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला दसऱ्याची पूजा केल्याने मिळत असतं. दसऱ्याला महिलांनो सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि मग आंघोळ करायचा आहे. सर्वांनी हा उपाय जरूर करा. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील नक्कीच दूर होतील आणि आपल्याला सोन्यासारखं आयुष्य मिळणार आहे. उंबरठ्यावर सुद्धा महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा करा. मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आंब्याच्या पानांचं, झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरणं लावायचे आहे आपल्या दाराला. त्याचबरोबर हळदी कुंकू किंवा फक्त तुम्हाला हळदीने जरी स्वस्तिक काढायचं असेल तरी पण आपल्या मुख्य दारावर एक स्वस्तिक मुख्य दारावर काढा. एक स्वस्तिक आपल्या देवघरावर काढा. आपण तसं पण या दिवशी सगळ्या देवांना अभिषेक घालणार आहोत. देवघर स्वच्छ करणार आहोत. 9 दिवस आपण देवांची पूजा केली नसेल. काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी दसऱ्यालाच पूजा केली जाते. देवघर स्वच्छ करा. आपण घट वगैरे उठवलेले असतील, छान पूजा करा. देवघरावर सुद्धा एक स्वस्तिक काढा. एक स्वस्तिक आपण जिथं पैसे ठेवतो, एक स्वस्तिक आपली मुलं जिथं अभ्यास करतात त्यांची दृष्टी रोज पडली पाहिजे त्या स्वस्तिकवर, तिथं एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि एक स्वस्तिक महिलांनो किचन ओट्याच्या भिंतीवर प्रत्येक स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा द्या. वरती तुम्ही श्रीम असं जरी लिहिलं ना, माता लक्ष्मीची तुमच्या घरादारावर लेकरा बाळांवर कधीच कमतरता राहणार नाही. कायम अखंड कृपा राहील. भरभरून देवी आईचा आशीर्वाद मिळेल. म्हणून प्रत्येक महिलेने ही सेवा नक्की करा. आपल्या मुख्य दारावर, देवघरावर, आपला पैसा ठेवतो तिथं, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत आणि किचन ओट्यावर अशा 5 ठिकाणी हळद कुंकू किंवा फक्त हळद ओली करून घ्या आणि ओल्या हळदीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. छान ही सेवा करा. म्हणून लवकर उठा महिलांनो. असा दिवस, असा सोन्यासारखा दिवस पुन्हा वर्षभर येणे नाही. आपण जे आंब्याची पानं लावणार आहोत, 11 पानांचं किंवा 21 पानांचं तोरण लावणार आहोत. आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. आंब्याच्या एका पानाला तरी हळदीचं बोट लावा आणि मग झेंडूची फुलं टाकून छान तोरण बनवा. तुम्ही बाहेरून तोरण विकत आणलेलं असेल, तोरणाला हळदी कुंकू लावा आणि मग मुख्य दारावर आपण तोरण चढवायचं आहे. खूप सुंदर अनुभव येईल. यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते. लक्ष्मी नारायणांची कृपा होते. संपूर्ण देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात. या दिवशी महिलांनो दादांनो सकाळी पूजा करताना मुलांकडून सुद्धा पाटीवर, वहीवर किंवा तुमच्याकडं अजून डायरी वगैरे असेल त्यावर सरस्वती काढून घ्यायची आहे आणि सरस्वतीची आपल्या देवघरात किंवा वेगळा पाठ मांडून आपण दसऱ्याला पूजा करत असाल तर तिथं सर्व वस्तूंची पूजा करायचीच आहे. मुलांची अभ्यासाच्या वह्या असतील, तुम्ही काम करता, जॉब करता, तुमचे काही साहित्य असेल, लॅपटॉप असेल, फोन असेल, म्हणजे तुम्ही ज्या वस्तूंवर काम करतात, आपली रोजीरोटी आपण जे पैसा कमवतो त्या वस्तूंची आणि वहीवर किंवा पाटीवर मुलांकडून किंवा तुम्ही काढा सरस्वती, सर्व वस्तूंची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दसऱ्याला वेगळा पाठ मांडा किंवा देवघरात जरी पूजा केली पण सरस्वती मातेची पूजा अवश्य करा. मुलांकडून करून घ्या. मुलांकडून सुद्धा हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून नक्की पूजा करा. नंतर त्या वस्तूंवर नंतर आपट्याची पानं सुद्धा अर्पण करायची आहे तुम्हाला. आपण घटाला सुद्धा आपट्याची पानं अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि मग विसर्जित करायचं आहे. नंतर आपण ज्या वस्तूंची पूजा केली आहे त्यावर सुद्धा आपट्याची पानं, सोन्याची पानं ठेवायची आहे.
वर्षभर सोन्यासारखं सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला मिळत राहतं। जे पण आपण काम करतो, आपण त्या काम म्हणजे आपण ज्या वस्तूंची पूजा करत आहोत, ज्यातून आपण पैसे कमवतो, त्या वस्तूंची जर आपण दसऱ्याला पूजा केली तर वर्षभर आपल्या कामात आपल्याला यश मिळतं, प्रगती होतं आणि कष्टाला फळ मिळत राहतं। सर्व देवी देवतांची कृपा होते। म्हणून तुम्ही ज्या पण वस्तू वापरून पैसा कमवतात ना, दुकान असू दे तुमचं किंवा घरात तुम्ही लॅपटॉपवर वगैरे फोनवर काम करतात, कुठलीही वस्तू असू द्या, महिला असतील, शिवणकाम करत असाल तुम्ही, त्या मशीनची सुद्धा छान पुसून घ्या, हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे। तुम्ही ज्या वस्तूंनी पैसा कमवताना त्या वस्तूंची या दिवशी पूजा नक्की करा महिलांनो, दादांनो। आता दसऱ्याला आपल्याला सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू घरी घेऊन यायची आहे। ज्यांना सोनं परवडतं त्यांनी सोनं नक्की खरेदी करा आणि देवघरात सोन्याची पूजा करा। खूप सुंदर अनुभव येतील। आता प्रत्येकाला सोनं परवडत नाही, आपल्यासारख्या सामान्य लोकांना सोनं घेणं परवडत नाही। 1 ते 1.5 लाखापर्यंत तोळाभर सोनं गेलेलं आहे। मग सोन्याहून मौल्यवान वस्तूसुद्धा आपण आणू शकतो आणि सोन्यासारखा सण साजरा करू शकतो। तर आपल्याला देवी आईची मूर्ती आणायची असेल महिलांनो, दादांनो, लक्ष्मी मातेची मूर्ती, छान दिवस आहे, काहीच बघू नका, मस्त छानशी मूर्ती घेऊन या। तुमचा जेवढा बजेट असेल, जेवढी चांदीची तुम्हाला खरेदी करता येईल, तुम्ही चांदीची मूर्ती घेऊन येऊ शकता। पंचधातूचं श्रीयंत्र खरेदी करू शकता, दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता, जपमाळ खरेदी करू शकता। आपण स्वामींची सेवा करतो, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणायची असेल महिलांनो, कुठलीही पोथी आणण्यासाठी इतका सुंदर दिवस आहे ना, सेवा करण्यासाठी ज्या पोथी लागतात ना, त्या पोथीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करा आणि त्यावर सेवा सुरू करा। सोन्यासारखं फळ मिळेल, इतकं सोनं चांदी जमेल तुमच्याकडं की तुम्हाला कधीच म्हणजे कमतरता राहणार नाही, कधी म्हणजे तुम्हाला सोनं घ्यायला परवडत नाही असा दिवस कधी उगणार नाही। देवांच्या ज्या पोथी लागतात, स्वामींची पोथी किंवा इतर देवी देवतांची तुम्ही सेवा करता, त्या सेवा करण्यासाठी ज्या पोथी तुम्ही खरेदी कराल त्या या दिवशी नक्की करा। खूप सोन्यासारखं फळ मिळेल आणि या दिवशी सेवेला सुरुवात करा। 64 योगिनी यंत्र आणायचं असेल आणि आपल्या मुख्य दारावर स्थापित करायचं असेल, सुंदर दिवस आहे। त्याचबरोबर एक वस्तू सांगत आहे महिलांनो, या वस्तू तर आपल्याला आणायच्याच आहे, नक्की घेऊन या। तुम्हाला ज्या वस्तूंची खरेदी करायची, या वस्तूपैकी एक जरी आणली ना तुम्ही, सोन्याहून पिवळं, त्याचबरोबर या एका झाडाचं एक पान का होईना घरी घेऊन यायचं आहे। तुमच्याकडं ते झाड लावलेलं असेल तर त्यातील पानं 2-3 तोडून घ्या। आदल्याच दिवशी तोडली तरीही चालेल, दसऱ्याच्या दिवशी तोडू नका आणि दसऱ्याच्या दिवशी देवघरात त्या पानांची पूजा करायची आहे। तर आपल्याला शमीच्या झाडाचं एक का होईना पान घरी आणून आपट्याच्या पानांसोबत शमीचे पान देवांजवळ अर्पण करायचं आहे। खूप खूप शुभ ठरणार आहे। शमीचं झाड असेल तुमच्या दारात तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा, एखाद्या ताटलीत थोडंसं पाणी टाकून ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला ती पानं आपल्याला आपट्याच्या पानांबरोबर देवांना अर्पण करायची आहे। हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे। तुम्हाला शमीचं झाड लावायचं असेल, सोन्यासारखा दिवस आहे महिलांनो, शमीचं झाड जरूर लावा, त्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे। तुम्ही खिडकीत लावू शकता। शमीचं झाड आपण जे लाजाळूचं झाड असतो तसंच दिसतं, पण घेताना जर असं लक्षपूर्वक घ्यायचं आहे। शमीचं झाड घेताना लक्षपूर्वक घ्या। लाजाळूची झाडाची पानं असतात, हात लावला की आपण दुमडून जातात, ते म्हणजे लाजून जातात, पण शमीचं झाडाला थोडेसे अगदी बारीक बारीक काटे असतात। शमीचं झाड घेताना काळजीपूर्वक घ्या आणि दसऱ्याच्या दिवशी घरी घेऊन या आणि आपल्या खिडकीत किंवा गार्डन असेल तिथं नक्की लावा। आता झाड लावायचं नसेल तर कुणाच्या इथं असेल शमीचं झाड, 2 पानं का होईना घरी घेऊन या आणि आपल्या देवघरात देवांना नक्की अर्पण करा। आपट्याच्या पानांसोबत सोन्याबरोबर शमीची पानं अर्पण करा, हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा। नंतर ती शमीची पानं तुम्ही आपट्याच्या पानांबरोबर आपल्या तिजोरीत जरी ठेवून दिले ना, ते अक्षतांबरोबर तरीही चालेल। सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या घरात येणार आहे, कशाला वर्षभर कधी कमी राहणार नाही।
शमीचे झाड किंवा पानं घरी घेऊन आल्याने खूप शुभ ठरतं. घरातली 7 जन्मांची गरिबी निघून जाते आणि सुख ऐश्वर्य प्रदान होतं. लक्ष्मीची अखंड कृपा राहते. शमीच्या झाडाचं पान, मूळ, माती खूप शुभ आणि प्रभावी ठरते. तुमच्या घरात जर कुणाचं आरोग्य ठीक नसेल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं थोडंसं मूळ किंवा थोडंसं लाकूड तुम्हाला मिळालं, मूळ मिळालं तर ते एखाद्या तावीजमध्ये ठेवायचं आहे. एक माळ स्वामींची घ्या आणि तो तावीज ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही किंवा मुलांची बुद्धी तीक्ष्ण नाही तर या दिवशी शमीच्या झाडाचे मूळ एखाद्या तावीजमध्ये घालून मुलांच्या किंवा ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही त्या व्यक्तीच्या गळ्यात तुम्हाला तावीज घालायचं आहे दोऱ्यामध्ये ओवून. तर बघा इतकं आरोग्य लाभेल. गोळ्या औषधांना गुण येत नसेल, आरोग्य नीट नसेल तर शमीच्या झाडाचं मूळ एखाद्या तावीजमध्ये बांधून नक्की त्या ज्याला आजारपण आहे त्या व्यक्तीच्या गळ्यात नक्की घाला. मुलांची बुद्धी तीक्ष्ण नाही, मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलांसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात. खूप प्रभावी ठरतं. शमीचं झाड आणलेलं असेल तुम्ही तुळशी शेजारी लावा, खूप शुभ ठरणार आहे. हा सोन्यासारखा दिवस आहे. जेवढ्या सेवा उपाय करता येईल ना नक्की करा. कधीच खाली जाणार नाही. भरभरून 1000 पटीने आपल्याला याचे फळ मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांनो, तुम्हाला घरात हळद, मीठ, साखर, धने, वेलची, दालचिनी, लवंग या वस्तू जरी किराणा सामानात आणायचं असेल ना तर नक्की घेऊन या. धने घेऊन या. थोड्याशा धन्यांचा नैवेद्य सुद्धा देवी लक्ष्मी समोर आपण तर दसऱ्याला पूर्ण वरणाचा, खिरीचा, थोडेसे मखाने खिरीत टाका. छान खिरीचा नैवेद्य दाखवा. वरण, भात, भाजी, पोळी जो नैवेद्य बनवलेला असेल काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा. पण त्या सर्व नैवेद्यांबरोबर मूठभर धने घ्या, त्यावर खडी साखर किंवा गूळ ठेवा आणि सर्व देवी देवतांना खास करून देवी लक्ष्मीला धने आणि गूळ किंवा धने आणि खडी साखरेचा नैवेद्य जरूर दाखवा. तुम्ही नंतर तो धने आणि गुळाचा नैवेद्य फक्त तुमच्या कुटुंबामध्ये खायचा आहे प्रसाद. इतरांना धन्याचा प्रसाद देऊ नका. बाकी इतर मिठाईचा वगैरे, खोबऱ्याचा वगैरे प्रसाद तुम्ही देऊ शकता, पण धन्यांचा प्रसाद आपण देवघरात दसऱ्याला दाखवा आणि सहकुटुंब सहपरिवार तो प्रसाद खायचा आहे. दसऱ्यापासून रोज कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राकडं एक टक बघायचा आहे आपल्याला. सर्वांनी ही सेवा नक्की करा. महिलांनो, दादांनो, कितीही आर्थिक टंचाई असेल, पैसा येत नसेल, घरात बरकत नाही, लक्ष्मी स्थिर वास करत नाही घरात, महिलांनो उपाय सेवा नक्की करा. दसऱ्याच्या रात्रीपासून रोज कोजागिरीच्या पौर्णिमेपर्यंत रोज एक वेळ ठरवून घ्या. चंद्राकडे टक लावून बघायचा आहे. हातपाय धुवून घ्या स्वच्छ. 4 दिवस असेल महिलांनो सेवा करू नका. तुम्ही 4 दिवसानंतर 5व्या दिवसापासून 6व्या दिवसापासून सेवा करू शकता. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत, दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राकडे टक लावून बघायचं आहे आणि 11 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि लगेच झोपी जा. कोणाशी काहीही बोलू नका की तुम्ही का चंद्राकडे बघत आहात, हे तुम्ही मागत आहात, ते मागत आहात, कोणाशीच काही बोलू नका आणि झोपी जायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी हा उपाय जरूर करा. ज्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी आहे, ज्यांना म्हणजे चष्मा वगैरे आहे, त्यांनी तर ही सेवा अवश्य करा. आणि ज्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर वास करत नाही, पैसा टिकत नाही, आरोग्य नीट नाही, पैसा येतो आणि असा निघून जातो, घरात लक्ष्मीच वास करत नाही, अशा सर्वांनी ही सेवा जरूर करा. 11 वेळा रोज गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि झोपी जायचं आहे. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कष्टाला फळ मिळायला लागेल. घरात पैसा टिकून राहील, बरकत येईल, पैशाला पैसा जोडला जाईल आणि आरोग्य सुद्धा सुधारेल. त्याचबरोबर डोळ्यांचे काही विकार असतील ते सुद्धा दूर होतील. दसरा हा वाईटावर चांगल्याची मात हा असा सण आहे. प्रत्येक माणसात, आपल्या प्रत्येकामध्ये थोडेसे का होईना वाईट गुण असतातच. सगळेच आपण अगदी सर्वच चांगले आहोत, सगळेच गुण आपल्यामध्ये आहे असं कुठलाच व्यक्ती नाही. तर दसऱ्याला देवी आईला फुलं अर्पण करा, स्वामींना फुलं अर्पण करा, आपट्याची पानं, सोनं अर्पण करायचं आहे. स्वामींसमोर 5 आपट्याची पानं ठेवायची आहे, सोनं ठेवायचं, नमस्कार करा, मुजरा करायचा
करायचा आहे, क्षमा याचना मागायची आहे. वर्षभरात काही चूकभूल झाली असेल स्वामींसमोर, देवी आई समोर बोलायचं आहे आणि 5 आपट्याच्या पानामधील 2.5 पान घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून ठेवलं. वर्षभर ती आपट्याची पानं आपल्या तिजोरीत ठेवा. आदल्या वर्षाची असतील तुम्ही विसर्जित करा आणि नवीन आपट्याची 2.5 पानं देवघरातून उचलून, स्वामींजवळून उचलून आपल्या तिजोरीत ठेवा. वर्षभर घरात सोनं नाणं पैसा कशालाच कमी पडणार नाही. श्रीमंती लाभेल. स्वामींचा अखंड आशीर्वाद मिळणार आहे.